विठ्ठल 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 विठ्ठल. जय श्री कृष्ण. राधे राधे. सर्व गोडताईंचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. कशा आहात ताईंनो? आनंदी आहात ना? तर ताईंनो, काल मला एका छोट्या मुलीने प्रश्न विचारला, विठ्ठलाला माऊली का म्हणतात? खरंच ताईंनो, विठ्ठलाला माऊली का म्हणतात? कारण बघा ताईंनो, आपल्याला सगळ्यात जवळची व्यक्ती जर कोणी असेल तर ती आपली आई आहे. कारण आपल्याला चांगलं वाईट सांगणारी आपली आई असते, भविष्य घडवणारी आपली आई असते, आपली सगळ्यात अगोदर काळजी करणारी आपली आई असते. तिला आपल्या सर्व चिंता असतात. आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारी आपली आई असते. आपल्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे सांगणारीसुद्धा आपली आई असते. तुम्ही बघा, लहानपणी तुम्ही मैत्रिणींबरोबर खेळला असाल तर कोण्या एका मैत्रिणींबरोबर जर आपली तुम्ही मी झाली तर आपण धावत कोणाकडे जायचो? आईकडे जायचो. आणि आईला घराने सांगायचो की आईला म्हणायचो, आपण काय म्हणायचो आईला? आई, आता तूच योग्य निर्णय घे. कोण बरोबर आहे, कोण चुकीचं आहे, आम्हाला काही समजत नाही. आता आम्ही तुझ्यावर सोपवलं आहे. आता तूच सांग, आमच्यापैकी कोण बरोबर आहे, कोण चुकीचं आहे. तेव्हा आपली आई काय करायची आठवतं का तुम्हाला? आपल्यासमोर दोन्ही हात कमरेवर ठेवून उभी राहायची. दोन्ही हात कमरेवर ठेवून आपली आई आपल्यासमोर उभी राहायची आणि समोरच्याला काय सांगायची? अगोदर मला सांग काय झालं ते. अगोदर काय कर, मला सांग काय झालं तुमच्यामध्ये, मग मी तिला सांगते, मग मी तिच्याशी बोलते. तू अगोदर मला सांग तुमच्या दोघींचं काय झालं ते. मग कोण बरोबर आहे, कोण चुकीचं आहे हे आपण नंतर ठरवू. अगोदर माझ्याशी बोल, मग तिच्याशी बोलू, मग मी तिला सांगते. बोलायची की नाही आई अशी बोलायची की नाही? तसंच आपली विठू माऊली तिचे दोन्ही हात कमरेवर ठेवून भक्ताची वाट बघत आहे. म्हणजेच काय, तिची इतकी ओढ आहे त्या विठू माऊलीची. उभा विटेवरी हात कटेवरी. युगांपासून आपली माऊली आपल्या भक्तासाठी तिचे दोन्ही हात कमरेवर ठेवून उभी आहे. तिची भक्तासाठी इतकी ओढ आहे की तिला असं वाटतं की कधी एकदा माझं भक्त, माझं लेकरू, माझं बाळ माझ्याकडे येतं आणि तिचे गराणी मांडतं. कधी एकदा माझ्या लेकराला कळतं आहे की हा संसार, ही माया, हा सगळा खोटा खेळ आहे. यामध्ये कोणीच कोणाचं नाही. मी आहे ना, मी तुझी आहे. पण तुला कधी कळणार ते? कधी तू माझ्याकडे येणार? कधी मी तुला कुशीत घेणार? याची ओढ असते आपल्या विठू माऊलीला. कधी तुला सगळं समजणार की हे सगळा मायाप्रपंच आहे. शाश्वत शांती, समाधान माझ्याजवळ आहे. कधी तू एकदा माझ्या कुशीत येतोयस? कधी मला येतोयस शरण? अशी भक्ताची, लेकराची, बाळाची तिला ओढ असते. आणि जेव्हा भक्त अगदी मेटाकुटीला येऊन, जेव्हा एखादा भक्त अगदी मेटाकुटीला येऊन अडचणीत सापडलेला असतो, संकटात सापडलेला असतो, तेव्हा तो विठू माऊलीकडे धाव घेतो आणि विठू माऊलीला म्हणतो, माऊली आता तूच मला सांभाळ. कारण मी या अडचणीत अडकलेलो आहे, या संकटात सापडलेलो आहे, हैराण झालेलो आहे, परेशान झालेलो आहे. या संसाररूपी खेळात काही ठेवलेलं नाही, मला समजलेलं आहे. सर्व शांती, समाधान तुझ्याजवळ आहे. आता मला तेच पाहिजे, शाश्वत शांती आणि समाधान. तेव्हा आता मी तुला शरण आलेलो आहे माऊली. आता तू मला पदरात घे, तुझ्या कुशीत घे. तेव्हा विठ्ठलाला फार आनंद होतो. कारण ती माऊली आहे, सगळ्या जगाची माऊली आहे, आपली माऊली आहे, सगळ्या विश्वाची माऊली आहे. खूप कृपाळू आहे, खूप दयाळू आहे. तेव्हा असा भक्त जेव्हा तिला हाक मारत मारत येतो की नाही तिच्या दारामध्ये आणि म्हणतो, माऊली आता कुशीत घे, पदरात घे, मला आता सहन होत नाही. हा संसाराचा ताप मला सहन होत नाही. इथे कुणीच कोणाचं नाही. हे मोह, माया, बंधन मला सगळं नको आहे. आता मला ह्याच्यातून सुटका कर आणि तुझ्या पदरात घे, कुशीत घे. माझ्यावरचे संकट आता मला सहन होत नाहीत. मी लढून लढून आता कंटाळलेलो आहे संकटांशी. तेव्हा आपली विठू माऊली तिचे दोन्ही हात कमरेवर ठेवलेले असतात. तिचे दोन्ही हात कमरेवर ठेवून आपल्या भक्ताच्या समोर उभी राहते आणि त्या संकटाला विचारते, भक्ताला पाठीशी घालते, आपल्यासमोर उभी राहते, भक्तासमोर उभी राहते आणि त्या संकटाला जाब विचारते की अगोदर माझ्याशी बोलायचं, मग माझ्या भक्ताशी बोलायचं. अगोदर तू माझ्याशी बोल, काय झालं आहे ते, आणि मग माझ्या भक्ताशी बोलायचं. अगोदर तू मला सामोरे जा, अगोदर तू मला सामोरं जा.
माझ्याशी बोल, माझ्याशी चर्चा कर, मग मी माझ्या भक्ताला सांगते. अशी आपली विठू माऊली आहे. अत्यंत कृपाळू, अत्यंत दयाळू. त्यामुळेच विठ्ठलाला माऊली असे म्हणतात. कारण ती आई आहे, आपली आई, सर्व जगाची आई, सर्व विश्वाची आई. अगदी आपल्या जवळची व्यक्ती, हृदयाजवळची व्यक्ती, हृदयात बसणारी व्यक्ती, हक्काची, विश्वासाची अशी आपली माऊली आहे. जसं आईला आपण व्यक्ती म्हणतो की नाही, जवळची व्यक्ती, तशी आपली माऊली ही आपल्यासाठी आईच आहे. जसं तुम्ही भाव ठेवताल तशी ती तुम्हाला पावेल, आहे की नाही. म्हणून विठ्ठलाला माऊली असे म्हणतात. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि आनंदी राहा, हसत राहा, नामस्मरण करत राहा देवाचं. शाश्वत आनंद आणि शाश्वत शांती हवी असेल तर देवाचं नामस्मरण करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. जय श्री कृष्ण. राधे राधे. हरे कृष्ण. धन्यवाद.